बोधकथेचे नाव आहे एडिसनचे अमूल्य मार्गदर्शन. थॉमस अल्वा एडिसन फोनोग्राम तयार करण्याच्या कामात अगदी गढून गेले होते. नव्या शोधामध्ये काही ना काही अडचणी येत असतात. एडिसन यांच्या पुढेही अशा अडचणी आल्या, पण ते मागे हटले नाहीत. एक दिवस त्यांच्या समोरील तीव्र व हलका आवाज काढणाऱ्या मशीनमध्ये काहीतरी बिघाड झाला. त्यांनी ही समस्या त्यांचे सहाय्यक जॉर्ज यांना समजावून सांगितली व ती दूर करण्यास सांगितली. जॉर्जने ती समस्या दूर करण्यासाठी 2 वर्ष प्रयत्न केले, पण जॉर्जना काही ती समस्या दूर करणे जमले नाही. शेवटी जॉर्जचे धैर्य संपले व एक दिवस ते एडिसनकडे गेले व म्हणाले, मिस्टर एडिसन, मी तुमचे हजारो डॉलर आणि माझ्या आयुष्याची 2 वर्ष निष्फळ घालविली आहेत. जर तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर मी इतके दिवस वाट न पाहता काम सोडून निघून गेलो असतो. पण आता माझे धैर्य संपले आहे. मी राजीनामा देतो आहे. तो तुम्ही स्वीकारा. असे म्हणत त्यांनी राजीनामा एडिसनकडे दिला. एडिसन यांनी तो राजीनामा तात्काळ फाडून टाकला व जॉर्जना ते म्हणाले, मी तुझा राजीनामा नामंजूर करतो, कारण माझा विश्वास आहे की प्रत्येक समस्या ही आपल्याला ईश्वराने दिलेली असते. त्या समस्येचे समाधानही त्याच्याकडेच असते. आपण बरेचदा त्याच्यापर्यंत पोहोचत नसू, पण कुणी ना कुणी तिथपर्यंत पोहोचलेले असते किंवा पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. तू काही दिवस विश्रांती घेऊन परत ये. पुन्हा परिश्रम कर. काय सांगावे, या परिश्रमातूनच तुला नवीन शोध लागू शकेल. एडिसनचे हे बोलणे ऐकून जॉर्ज पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. तात्पर्य: परिश्रमाने केलेले कोणतेही कार्य हे निश्चितच फळ मिळवून देते. मात्र परिश्रम न करता फळाची आशा धरणे किंवा कोणीतरी मदत करेल ह्या अपेक्षेत राहणे मूर्खपणाचे ठरते.